या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तनयाचे सत्य समोर आल्यानंतर जयश्रीला खूप पश्चाताप होत असतो। ती वसुंधरासोबत आत्तापर्यंत किती वाईट वागली, तिचा किती छळ केला हेच तिला सतत आठवत असतं आणि त्यामुळे ती खूप रडत असते। तिची अवस्था बघून माधवरावांना सुद्धा वाईट वाटत असते, पण ते काही बोलत नाही। तितक्यात अवनी पाणी घेऊन त्या ठिकाणी येते। ती म्हणत असते की आई प्लीज आता शांत व्हा, स्वतःला इतका त्रास करून नका घेऊ। मात्र जयश्री म्हणत असते की नाही अवनी, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली। अगं मी त्या वसूचा किती छळ केला। मला नेहमी असं वाटायचं की ती आपल्या घराच्या वाईटावर आहे, म्हणून मी तिला वाटेल ते बोलले। तिच्याकडून आकाशच्या आणि तिच्या घटस्फोटाच्या पेपरवर सहीसुद्धा करून घेतली। इतकंच नाही तर तिच्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा तोडलं आणि तिच्यावर माझ्या मुलाच्या खुनाचा आरोपही ठेवला। काय वाटलं असेल त्या बिचारीला, पण तिने कधीही याबद्दल मला उलट उत्तर दिलं नाही। उलट ती नेहमी हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्नच करत राहिली। मी खरंच खूप वाईट आहे। आणि मग ती अवनीची सुद्धा माफी मागत म्हणते की अवनी मी तुला सुद्धा खूप वाईट बोलले, मला माफ कर। पण अवनी म्हणत असते की आई प्लीज तुम्ही माफी नका मागू, तुम्ही मोठ्या आहात, आमच्या सासू आहात, तुम्हाला आमच्यावर ओरडण्याचा बोलण्याचा अधिकार आहे। पण जयश्री म्हणत असते की नाही अवनी, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली। आणि त्यावेळी माधवराव म्हणतात की ठीक आहे जयश्री, पण आता ही चूक सुधार, पुढे जा, आता आपण एका नवीन अध्यायाला सुरुवात करू। आणि त्यावेळी जयश्री म्हणते की नाही मला नाही जमणार, मी ठरवलं आहे। आणि ते ऐकून माधवराव आणि अवनी विचारतात की नक्की काय ठरवलंयस तू। तर दुसरीकडे आकाश, भास्कर आणि अखिल बोलत असतात। अखिलने त्याच्या CEO पदाचा राजीनामा दिलेला असतो आणि त्यामुळे आकाशला आणि भास्करला आश्चर्याचा धक्का बसतो। आकाश म्हणत असतो की अखिल हे काय करतोयस तू। तर अखिल म्हणत असतो की दादा खरं तर मी हे ना खूप आधी करायला हवं होतं, पण ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे। CEO पदाची जबाबदारी प्लीज तू स्वीकार, यावर माझा काही हक्क नाही आहे। मात्र त्यावेळी आकाश आणि भास्कर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अखिलला खूप पश्चाताप होत असतो। तो म्हणत असतो की दादा आता मला ना सगळ्या गोष्टींची लिंक लागते। तनयाने आणि तिच्या आईने मुद्दाम हे सगळं घडवून आणलं होतं। त्यांनी आईच्या मनात वसुवहिनीच्या विरोधात राग निर्माण केला आणि त्यामुळे आईने तुझ्याकडून सगळ्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या आणि त्या जबाबदाऱ्या तिने माझ्यावर सोपवल्या, पण या सगळ्यावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे। आणि त्यावेळी आकाश त्याला समजावतो की अखिल तुझ्याकडून चूक झाली मान्य आहे, मात्र तू त्या चुकीतून शिकला सुद्धा आणि हे जे काही आहे ना ते आपण तिघा भावांनी मिळून मोठं करायचं आहे। तुझं माझं असं काही नाही, त्यामुळे तू प्लीज या पदाचा राजीनामा देऊ नको। आणि मग भास्करसुद्धा अखिलला हेच समजावतो आणि मग ते रडतच तिघे एकमेकांना मिठी मारतात। तितक्यात अवनी त्या ठिकाणी येते। ती घाबरलेली असते आणि यांना म्हणत असते की प्लीज आई काय करतायत ते बघा ना। त्यामुळे ते तिघेही विचारतात की काय झाले आणि तितक्यात जयश्री आणि माधवराव त्या ठिकाणी येतात। जयश्री तिची बॅग घेऊन निघालेली असते आणि ते बघून हे तिघेजण तिला विचारतात की आई हे काय करतेस तू, कुठे चालली आहे। आणि त्यावर अवनी म्हणते की बघा ना आई घर सोडून चालल्यात। जयश्री मात्र काही न बोलता खाली मान घालूनच उभी असते आणि त्यामुळे आकाश तिला विचारत असतो की आई हे काय चाललंय तुझं। तर भास्कर आणि अखिलही म्हणत असतात की आई प्लीज हे घर सोडून जाऊ नको, आम्हाला तुझी गरज आहे। आणि मग त्यानंतर जयश्री म्हणते हेच माझ्या पापाचं प्रायश्चित्त आहे, या घरामध्ये राहण्याची माझी लायकी नाही, मी आता गुरुमातांच्या आश्रमामध्ये जाणार आहे, त्यांचीच सेवा करणार आहे। पण ते ऐकून सगळेजण घाबरतात। अवनी रडतच म्हणत असते की आई प्लीज तुम्ही आम्हाला सोडून नका जाऊ। पण जयश्री तिच्या निर्णयावर ठाम असते आणि मग ती त्यांना वसुंधरा कुठे आहे हे विचारते। तर आकाश सांगतो की ती तनयाला तिच्या घरी सोडण्यासाठी गेली, पण तितक्यात वसुंधरा तनया आणि विशाखाला घेऊन दारात उभी राहते। त्या दोघींना बघून घरातील सगळेजण खूप चिडतात। तर वसुंधरा आतमध्ये येते। तर जयश्री तिला विचारत असते की वसू तू या दोघींना परत इथे का घेऊन आली, या दोघींची लायकी नाही आपल्या घरामध्ये येण्याची, यांनी जर उंबरठ्याच्या आतमध्ये पाऊल ठेवलं ना तर बघ। आणि ते ऐकून तनया आणि विशाखा खूप घाबरतात, पण वसुंधरा शांतपणे जयश्रीला समजावत म्हणते की आई जशा त्या आपल्यासोबत वागल्या तसंच जर आपण त्यांच्याशी वागलो तर मग काय फरक राहील आपल्यात आणि त्यांच्यात। त्यांनी कायमच हे घर तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र मी हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला। आणि आता मला असं वाटतं की त्यांनी जे काही केलं आहे ना त्याचा त्यांना पश्चाताप होतोय। आपण मोठ्या मनाने त्यांना माफ करायला हवं, प्लीज माझी ही विनंती मान्य करा।
आणि वसूचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि मग माधवरावसुद्धा म्हणतात की जयश्री, वसुंधरा अगदी बरोबर बोलते. अगं, तू आत्तापर्यंत तिच्याशी किती वाईट वागली, मात्र त्या मुलीने काही मनात ठेवलं नाही. तिने मोठ्या मनाने तुला माफ केलं, आपल्या सगळ्यांनाच माफ केलं आणि म्हणूनच हे घर टिकलं. तू विचार कर, जर ती रागाच्या भरात हे घर सोडून गेली असती, तिने आपल्याला कधी माफ केलंच नसतं, तर आज आपण सगळेजण रस्त्यावर आलो असतो. त्यामुळे तू सुद्धा मोठ्या मनाने या दोघींना माफ कर. आणि मग विशाखा आणि तनया घरात येतात. विशाखा रडतच जयश्रीसमोर हात जोडत्याने म्हणते की जयू, मला माफ कर गं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुझ्याविषयी गैरसमज करून घेतला आणि तुझ्या लोकांच्या जीवावर उठले. खरंच मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतोय. आणि तनयाने सुद्धा खूप मोठी चूक केली, पण ती जे काही वागली ना ते माझ्या सांगण्यावरून. प्लीज माझ्या लेकीला पदरात घे, तिला घराबाहेर काढू नको. आणि त्यावर जयश्री म्हणते की जर वसुंधराने तुला माफ केलं तरच मी माफ करेल. आणि ते ऐकून वसुंधरा जयश्रीकडे जात म्हणते की आई, मी यांना कधीच माफ केलं आहे. आता तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ करा. आणि जर माझं काही चुकलं असेल ना तर मला सुद्धा माफ करा. आणि ते ऐकून जयश्री रडतच म्हणते की अगं वसू, तू किती करणार आहेस अजून या घरासाठी, माझ्यासाठी, या सगळ्या माणसांसाठी. तू नेहमीच या घरातील लोकांचा, या नात्यांचा विचार केला आणि मी मात्र तुला वाईट ठरवत आले. खरंच माझी खूप मोठी चूक झाली गं. आता तू आणि अवनीने मिळून या घराला सांभाळा, सगळ्यांना आधार द्या. तुम्हालाच आता हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे. आणि ते ऐकून वसुंधराला धक्का बसतो. ती म्हणत असते, म्हणजे आई नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला? आणि त्यावर जयश्री सांगते की आता मी या घरात नाही राहू शकणार. मी गुरुमातांच्या आश्रमात चालले आहे त्यांची सेवा करायला. पण ते ऐकून वसुंधरा म्हणते की नाही आई, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आत्तापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण तुम्हाला वाटत होतं की मला गाडी, बंगला, पैसा हे सगळं हवं आहे. पण खरं तर ना मला यापैकी काहीच नको होतं. मला फक्त आईची माया हवी होती, वडिलांचं प्रेम हवं होतं. आणि त्यामुळे आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. जर तुम्ही हे घर सोडून गेलात तर मी पोरकी होईल. या मुलांना आईची गरज आहे, आम्हा सुनांना सासूची गरज आहे, घरातील बाळांना त्यांच्या आजीची गरज आहे. त्यामुळे प्लीज कुठेही जाऊ नका. आणि वसूचं हे बोलणं ऐकून जयश्री रडतच तिला मिठी मारते. आणि त्या दोघींना एकत्र बघून घरातील सगळेजण खूप आनंदी होतात. सगळ्यांच्याच डोळ्यात नकळतपणे आनंदाश्रू येतात. आणि मग जयश्री वसुंधराला सांगते की मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. आणि ते ऐकून सगळेजण खूप खुश होतात. त्यानंतर जयश्री हे सुद्धा म्हणते की वसू, तुझ्यावर खरंच खूप चांगले संस्कार आहेत आणि तेच संस्कार तू आपल्या बनीवर सुद्धा केलेत. त्यामुळे बनी यापुढे या घरचा वारसदार असेल, खरा वारसदार, या ठाकुरांचा वारसदार. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. इतक्यात बनी त्या ठिकाणी येतो तर जयश्री हसतच म्हणते की या वारसदार. तर बनी विचारतो वारसदार म्हणजे? तर जयश्री म्हणत असते की आता तू या घराचा वारसदार आहेस ना, तर मग आता या घरची संपूर्ण जबाबदारी तुला घ्यायची आहे. तू सगळ्यांना सांभाळायचं, सगळ्यांची काळजी घ्यायची. आणि ते ऐकून बनी म्हणतो की मी एकटाच का? चिनू आणि मनूसुद्धा मिळून सगळ्यांची काळजी घेतील. आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात. माधवराव म्हणत असतात की हेच आहेत खरे वसूचे संस्कार. आणि मग त्यानंतर तनया जयश्रीला विचारते की आई, तुम्ही मला माफ केलत ना? तर जयश्री म्हणत असते की तू वसुंधराची गुन्हेगार आहे. त्यामुळे खरं तर तुला तुझ्या गुन्ह्यासाठी शिक्षा करण्याचा अधिकार तिचा आहे, पण तिने तो अधिकार मला दिलाय. तर मी तुला आता एक शिक्षा करणार आणि जर तू त्या शिक्षेत पास झाली तरच मी तुझा स्वीकार करणार, नाही तर तू या घरात राहू शकणार नाही. आणि ते ऐकून सगळेजण घाबरतात. आणि मग जयश्री तनया आणि अखिलसोबत बाहेर येते. बाहेर काही सुकलेली लाकडं पडलेली असतात. जयश्री तनयाकडे एक कुऱ्हाड देत म्हणते की तनया, ही सगळी लाकडं तू फोडून ठेवायची आणि होळी ज्याप्रमाणे रचतो ना त्याप्रमाणे ती लाकडं रचून ठेवायची. पण तनया म्हणत असते की मला तर याबद्दल काही माहिती नाही आहे. तर जयश्री म्हणते हेच ना, पाण्यात पडल्याशिवाय कसं पोहता येणार? तू जर गोष्टी केल्याच नाही तर तुला कशा कळणार? हीच तुझी शिक्षा आहे. आणि एक लक्षात ठेव, प्रत्येक घावामागे देवाची माफी मागायची आणि पुन्हा मी अशी चूक करणार नाही असं सुद्धा म्हणायचं. आणि त्यावर तनयासुद्धा हो म्हणते. आणि मग जयश्री तेथून निघून जाते. तर अखिल तनयाला म्हणत असतो की राहू दे तू, मी करतो हे काम. मात्र तनया म्हणते की नाही अखिल, ही माझी शिक्षा आहे, ती मलाच भोगू दे. माझ्यातील जे काही वाईट गुण आहेत ते आता नष्ट व्हायलाच हवेत. आणि मग ती स्वतः ती लाकडं फोडायला सुरुवात करते. आणि हे बघून अखिलला तर आश्चर्यच वाटते. तो म्हणत असतो की मी जे काही बघतोय ते खरंच खरं आहे की माझं स्वप्न?
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.